नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना. तर ब्लाऊज फिटिंग करताना आहे ना, बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की पाठीमागच्या साईडला ब्लाऊज वरती होतं आणि शोल्डरचा जो भाग आहे ना, तर तो वरती येतो. तर का वरती येतो? तर आपली फिटिंग चुकते, आपल्याकडून काही कमी जास्त होतं आहे का? तर याची एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती सांगते. कसं ब्लाऊज जोडायचं, फिटिंग कसं करायचं, वरती किती दाबायचं आणि उंचीनुसार कसं ब्लाऊज कटिंग करायचं आणि किती शोल्डर दाबायचं, याची एकदम व्यवस्थित माहिती सांगते. कारण ज्यांना कोणाला फिटिंग जमत नाही ना, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग मला तरी वाटत नाही कधी चुकेल म्हणून. ब्लाऊजचा मागचा आणि पुढचा पार्ट जोडणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस आपण मागचा आणि पुढचा पार्ट जोडून झाल्यानंतर शोल्डर जोडतो, बाही जोडायची असते ना, त्याच वेळेस आपलं ब्लाऊज तिथंच चुकतं. बाकी इतर ब्लाऊज तुम्ही कितीही चांगलं शिवा तरी तुमचं जर इथं जर ब्लाऊजला ह्या जर बारीक बारीक गोष्टींवर जर नाही लक्ष दिलं तर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर नक्कीच पुढे येणार. आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना बारीक बारीक, त्या खूप लक्षात ठेवायच्या असतात. आणि हे जे आहे तर फिटिंग करतानाच हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कसं जोडायचं, काय जोडायचं, ह्या सर्व जे. तर ही माहिती सगळ्यांनी बघा आणि हा व्हिडिओ पण सगळ्यांनी बघा. हे ठेवलं का इथं? इथे तर इथे हे आता इथं हे सेंटर आलंय ना, तर हे इथं याच्यावर फोकस करायची. इकडं जास्त इकडं नाही बघायची, इकडं किती कमी जास्त येत आहे. तर इथं लगेच अशी टीप मारायची. मला लगेच एक टीप मारली का मी, एक टीप मारून मी पॅक करून घेतलंय, असं कट करून घेतलंय. मग ते मग आता काय करणार बघून घ्या. परत इथून ही तिरपी टीप टाकणार आहे. मी टीप याला जॉईन केली मी. केली का जॉईन? आता ही दिसते का? ही टीप, ही टीप, दोन टिपा झाल्या का? मग आता हा जो कपडा उरेल ना, तर हे काय करायचंय आता इथं, हा इथं ठेवायचा आहे. हे इथं असं हे ठेवलं तर हे असं व्यवस्थित बघायचं. मग आता हा कुठं खाली वर होतोय का हे बघायचं. खाली वर नसला बी असला बी थोडंसं नॉर्मल, जिथपर्यंत आपली फिटिंग, आता इथून फिटिंग येणार नाही इथपर्यंत हा एवढा कोणा कट केला आपण. कट केल्यानंतर मग हा बाहेर निघालेला कपडा हा कट करायचा आहे. असं कट करायचं आहे. हा कपडा कट केला का मग परत हा ओपन करून घ्यायचा आहे. हा पार्ट ओपन केल्यानंतर इथं नॉर्मलचा असा गोलसर आकार द्यायचा आहे. असा गोलसर एवढाच आकार द्यायचा आहे, जास्त नाही द्यायचा आहे. आला का? हे आता बंद करायची होताय का? नाही. आता ही बाई आहे. आता बाई कशी आपण फक्त अस्तर वगैरे जोडे राहते, पण ती मापाची नाही राहत. मग आता ह्या बाईची बाई आहे 4.5ची, तर मी टाकणार इथं 4.5ची घेणार आहे मी इथं. तर मी इथून परत ही बाई कट करणार आहे, कारण ही आपण कसं जेवढं पॅटर्न आहे तेवढं टाकतो, त्यासाठी ही बाई एक्स्ट्रा लागत राहते इथं. तर इथं मी नॉर्मलचा अर्धा इंच कट करणार आहे. तर इथून आता हा जो आकार आहे हा एवढं कट केलं आहे मी एक्स्ट्राचं, म्हणजे प्रॉपर आपली बाई जेवढी पाहिजे तेवढी येईल आपल्याला. हा जो इथं हा भाग कट करायचा. इथं हे दोघं पण असे सारखे कट करायचे, कारण इथंच फिटिंग सुरू होती आपली वेळी तिथून. आणि हा नॉर्मलचा परत असा आकार थोडासा कोरून घ्यायचा. हे आला का आता हे? आणि त्याच्यानंतर ह्या बारीक बारीक गोष्टी इथपर्यंत येईपर्यंत ह्या बारीक गोष्टी एवढ्या लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर मग हा पार्ट इथं ठेवायचा, बाणावर ठेवायचा. आणि बाणावर ठेवताना ही जी टीप आहे ना, ते ही पुढच्या साईडला नाही येऊ द्यायची, अशी नाही येऊ द्यायची, अशी येऊ द्यायची. सॉरी. असं जर जोडलं ना तुम्ही ब्लाऊज, मला वाटतच नाही तुमचं ब्लाऊज कधी इकडं तिकडं होईल, नाहीच होणार. मला माहिती ब्लाऊज शोल्डर तर काय, पण पुढं फुगा सुद्धा धरणार नाही ब्लाऊज. आणि हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही बरं का, हे बी लक्षात ठेवा. हे मी प्रत्येक सगळ्याच पोरींना, म्हणजे जेवढ्या क्लासच्या पोरी आहेत आणि तेवढ्या सांगत राहते. आता इथं तुम्ही म्हणा ही बाई आता एवढं उरतंय, मग उरू द्यायचं, त्याच्यात काय ते काही एवढं हे नाही. हे बघा एवढं उरलं आहे माझं आता. तर ते उरलेलं दाखवते का उरतं कसं उरलेलं आहे. बंद करायची होताई, हलवू नका मोबाईल. आता हे इथं ठेवलंय आपण, सेंटर इथं आहे ना आपल्याला. मग इथं हे ठेवलंय, इथं हे ठेवलंय आणि हे इथं ठेवलंय.
आता हे बघा, आता हा इथं हा भाग कट केल्यामुळं आपण दोन्ही भाग सारखे केल्यामुळं हे दोघं काय आले, सारखे आले. हां, ही बाई पण इथं कट करून घेतली ना आपण थोडीशी, मग तिथं पण ती बाई काय झाली, सारखी आली दोन्ही पण साईडला. आणि मग इथून ही टीप मारायची. ही टीप एकदम कडायला घ्यायची. तुम्ही काय करता, टीप अशी घेते, मध्ये गोलावा मारित ते टीप. तेव्हा हे असं केलं, पूर्ण असं खेचून घ्यायचं हा पार्ट इकडं. हा इथं ठेवला की हा पूर्ण असं खेचून घ्यायचा आणि मग अशी टीप मारायची. हा उरलेला पार्ट कट करून टाकायचा. आता इथं आपण तुम्हाला फिटिंग करून दाखवते. परत इथे ये दंड घे किती, आता त्यांचं नाही माहिती, 11 घेते मी अंदाजेच. हे 11 आलं. इथं फिटिंग आली 1.5ची समजा, इथून ही 1.5 घेतली. आली का सरळ फिटिंग. आणि आता हे पॅटर्न कितीचं आहे नाही माहिती, कोणाचं ब्लाऊज आहे ते. अशी सरळ फिटिंग घ्यायची. तर तुमचं किती एवढी, किती काही एवढी तरी असं फक्त हा पार्ट चोडता. आता मी परत हा थोडासा नॉर्मल कट करणार आहे, मला थोडं बाहेर आले तसं कट करून घेणार हे असं सरळ पार्टमध्ये. बरं, खाली बॉबिनचा संपला वाटतं, बंद करायची होत आहे. तर हे आता हे जे ब्लाऊज आहे, तर कोणी काय म्हणते शोल्डर पुढे येत आहे माझे ब्लाऊज. तर आता हे बघा, आता हे असं ब्लाऊज घातल्यावर कसं शोल्डर पुढे येईल, हे बघा एकदम परफेक्ट तंतोतंत शोल्डर इथंच राहणार. आणि मग तुम्ही इथं जोडल्यानंतर तुमचं शोल्डर कसं येणार माहिती, तेव्हा असं येणार. मग तो भाग खाली जातो, मग तो इकडं जोडून दिला, मग असं शोल्डर येतं मग त्याने. मग त्याच्यामुळे हे शोल्डर असं हे व्यवस्थित इथंच ठेवायचं. नाही ना, मग हे जोडताना इथंच प्रॉब्लेम होता ना. आता हे असं जर जोडलं तर कशाला उतरत ब्लाऊज, नाही होणार. मग आपण वरती हा भाग कट किती केला, मग कट केला ना. आता हे पॅटर्न, आता तुम्हाला पॅटर्न का शिकले तुम्ही, तर हे पॅटर्न सगळे एकाच पेपरमध्ये निघतं. मग तुमचं का वरती जास्त जात आहे, मग कटिंग चुकते ना तुमची, चुकते का नाही. मग हे जर याच्यातूनच निघालेलं आहे, हे लक्षात आलं ना, हे पॅटर्न याच्यातून निघालंय, हे याच्यातून निघालेलं आहे. मग दोन्ही जर सारखं येत आहे तर तुमचं पॅटर्न का चुकतंय, मग तुमची कटिंग चुकती ना. तुम्ही धार वर जास्त ठेवीत जाता. वर जास्त ठेवलं म्हणजे ते ठीक आहे, तुम्ही वर ठेवलं जास्त, पण तुम्हाला शिवताना कळत नाही ना तुम्ही आपण जास्त ठेवले म्हणून. मग शिवताना आपण ते कट केलं की कट करत चाललं पाहिजे ना, मग ते नाही लक्षात येत ना तुमच्या आल्यामध्ये. मग ते जसं आहे तसं वाढवाच होत चालतं. ठीक आहे, तुम्ही कटिंग, आता मला माहिती ही कटिंग अशी बरोबर नाही, पण मी अस्तर जोडताना ते आकार देत चालते. मला वाटतंय हा पार्ट मी जोडला, आता हा नुसता अस्तरच हा पार्ट जोडला, पण मला वाटतंय हा भाग आपण 6चा आकार घेऊन कट केलेला राहतो. इथं 6चा आकार दिलेला राहतो ना, तो लगेच माझ्या लगेच लक्षात येतं. मी लगेच टेप लावून मोजणार का बाबा हा थोडा जास्त होईल, मी लगेच वरच्या साईडनं अस्तर जोडतानाच तेच कट करून टाकणार, तेव्हा ते ब्लाऊज व्यवस्थित येतात. आणि ब्लाऊज मग त्याच्यानंतर हे आता इथं बघा, इथं एकदम छान बसतंय असं. ज्यावेळेस तुम्ही जर हा मागचा पुढचा भाग आपण कट केला ना, हा आणि हा, तर तेव्हा दोन्ही पण पार्ट कट केले. हां, मग ते सारखं येण्यासाठी कट करायला लागतं. ते असं इकडे हे निघू राहिलं, मग हे होईल असं हे नाही मनात धरावं लागत. ते ब्लाऊज बरोबर राहतं, पॅटर्न बरोबर काढायला राहतं. आपण जर 32 छातीचं पॅटर्न आहे तर ते 30 कसं काय भरल. आपण जर 32च छातीचं काढलेलं आहे ना, मग ते 30 कसं काय भरल. मग तुम्ही त्याला घाबरता का बाबा हे जास्त होईल, मग हे इकडं कसं काय कट करू, मग फिटिंगला कमी येईल. फिटिंगला त्याचा काही विषयच नाही. प्रॉपर आपला हा जो पार्ट आहे हा प्रॉपर आपला मापाचा पार्ट राहतो. आपण सुरुवातीलाच पेपर पॅटर्न टाकतो, त्याच्यावर काय कसं करतो आपण, कमर घेर टाकतो आणि त्याच्यानंतर छातीचा भाग असं करून तो +2 इंच करून सोडतो. आलं का लक्षात. आणि मग तो कसं काय कमी होईल, कसं काय जास्त होईल. तुम्ही इथं कापताय का, असं इथून कापताय का, नाही ना, काही इथून कापताय नाही ना, मग ते बरोबर येत आहे ते मापात. पण आपण मग आता हे जे पार्ट आहे ना, हे दोन्ही आता ठीक आहे, हे दोन्ही कट झालेले राहतात, त्याच्यामुळे ते थोडेसे कमी जास्त काढे असं आहे. तर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची
तर ते लक्षात आलं असेल, तुम्ही नक्की फिटिंग करून बघा. तुम्हाला कुठं काही फुगा पण येणार नाही आणि कमी जास्त होणार नाही. इथं हे जे ब्लाऊज दिसतंय ना, तर याची गोपीबाई कटिंग केली आहे. तर ह्या ब्लाऊजच्या चुन्या व्यवस्थित येत नव्हत्या त्या ताईंकडनं. मग त्यांना मी ब्लाऊजला चुन्या कशा टाकायच्या पीसला, तर तो पीस आहे सुळसुळीत एकदम सटकाळा, चुन्या काही व्यवस्थित येत नव्हता, खूप फुगा धरत होतं. मग मी त्यांना एका बाहीची चुनी टाकून दिली आणि त्यानंतर त्यांना म्हटलं दुसरी बाही तुम्ही तयार करा. तर दोघं पण साईडला 2 ते 2.5 इंच सोडून मग त्यावेळेस आपलं ब्लाऊजला फिटिंगसाठी सोडायचं असतं आणि मधल्या भागाला चुनी टाकायची. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलं. त्यानंतर इथं पण आहे ना, ज्या क्लासच्या मुली आहे ना, तर त्यांना पण मी ब्लाऊज कटिंग करायला लावलं आहे. त्यांचं पण खूप हात साफ झालेलं आहे, कटिंग पण खूप छान करतात. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.